2 दिवसा अगोदर रात्री 1 वाजता शेगाव तहसीलमधील 4 तलाठ्यांनी पहुरजिरा रेल्वे गेटजवळ रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन थांबविले। त्यानंतर घटनास्थळी असलेल्या रेती माफियाने वाहन तहसीलमध्ये नेण्यासाठी केबिनमध्ये बसलेल्या तलाठ्याची कॉलर पकडून त्यांना बाहेर खेचले व वाहन सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला। माहिती मिळताच पहुरजिराचे मंडळ अधिकारी संजय देशमुख घटनास्थळी पोहोचले। उपस्थित तलाठ्यांना त्यांनी जलम पोलिसात नेले। तक्रार नोंदविण्यास सांगितले तर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी 4 पैकी एकाने तक्रार द्या असे सांगितले आणि यांचं म्हणणं रेतीच्या अवैध वाहतूक चालू नाही। 90 गाड्या रेतीच्या वाहतुकीच्या चालू आहेत। तुम्ही आमची सरळ मागणी की सगळ्यात अगोदर तहसीलदार यांचं सस्पेन्शन करा। यांचा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे। यांच्या पाठिंब्याने तो विषय सुरू आहे आणि त्या जो पेशंट आहे त्या पेशंटचा पूर्ण खर्च या माणसाने करावा। 30,000 रुपये गाडी, 1 लाख रुपये रोजाचा माणूस आहे हा। 30,000 रुपये गाडी हप्ता चालू आहे त्या गाडीचा रेतीचा। 30,000 रुपये गाडी आणि हे म्हणतात की लिलाव झाल्याने गाड्या चालतात कशा आणि परंतु कोणीही समोर येऊन तक्रार देण्यास तयार होत नव्हते। यावेळी पहुरजिऱ्याचे कोतवाल सुद्धा तेथे हजर होते अशी माहिती मिळाली। उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची रेती माफिया सोबत ओळख असल्याच्या कारणामुळे कोणीही समोर येऊन तक्रार देत नव्हते। कदाचित हे अधिकारी सुद्धा रेती माफियांच्या सोबत लाभार्थी असावेत असा संशय या सर्व बाबींमधून येतो अशी संपूर्ण शहरभर चर्चा सुरू आहे। तर दुसऱ्या दिवशी संबंधित तलाठ्यांनी अधिकारी देशमुख यांना कोणतीही माहिती न देता परस्पर तहसीलदार दीपक बाजड शेगाव यांना अहवाल सादर केला। त्यात त्यांनी रेती माफियाला वाचविण्याचा प्रयत्न केला असं समजते। तर गाडीचा नियम आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रात्रभर गाड्या चालू असतात। रात्रभर यायचं लोकेशन असते, यायची 100% त्याच्यात पार्टनरशिप आहे असा आमचा आरोप आहे। याच्यावर तुम्ही काय कारवाई करता? काही महिन्या अगोदर वाळू तस्करांसोबत शेगावचे माजी तहसीलदार समाधान सोनवणे यांचे देवाणघेवाणचे संबंधावरून खूप मोठा वाद झाला होता। तर जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या म्हणण्यानुसार महसूल प्रशासनातील कुणीही तक्रार दिली असती तर त्याच दिवशी रेती माफियांवर गुन्हा दाखल झाला असता। महत्त्वाचं म्हणजे प्रशासनिक व्यवस्था इतकी दणकट असून सुद्धा आणि कोणत्याही रेती घाटांचा लिलाव झालेला नसतानाही रेतीची अवैध वाहतूक होतेच कशी हा एक मोठा प्रश्न येथे निर्माण होतो। 2 महिन्या अगोदर शेगावचे तत्कालीन तहसीलदार समाधान सोनवणे यांची वाळू तस्करांसोबत 60 गाठ असल्यामुळे शेगावमधून तडकाफडकी तेल्लारा येथे बदली करण्यात आली। आम्ही त्याही वेळेस असा संशय घेतला होता की त्यांच्यासोबत इतर अधिकाऱ्यांचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाताला सुद्धा काळं लागलेलं आहे का। परवाच्या घटनेमुळं आता त्याच्यावर एक दृढ विश्वास होऊन राहिलेला आहे की त्यांच्यासोबत इतरही सहकारी असावेत। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शासन इतर दोषींना पदमुक्त करते का हे पाहणं खूप मोठं गरजेचं आहे। त्या अर्थानं जनतेची जी मागणी आहे की रेतीवाल्यांवर कंट्रोल असलं पाहिजे ते ही मागणी रास्त आहे। कारण आपण पाहिलं असेल की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी पोलिसाला सुद्धा जीव गमवावा लागला। इतकं रॅश ड्रायव्हिंग रेतीवाल्यांचं चालू आहे। रेतीवाल्यांनी त्यांचा धंदा करावा, कोणाची मनाई नाही आहे, शेवटी त्यांचं पोट असते। पण अवैधरित्या इतक्या स्पीडनं गाड्या चालवणं, अधिकाऱ्यांवर गाड्या नेणं, सामान्य जनतेवर गाड्या नेणं, या सर्व रेतीवाल्यांवर आज कोणताही परवाना नाही। रेतीचे घाट तिथं वितरित झालेले नाही। अशा परिस्थितीत जी वाहतूक चालू आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि विशेष करून तहसीलदार यांना सस्पेंड केलं पाहिजे। तीव्र भाषणा लोकांची आणि ही भावना आम्ही कलेक्टर साहेबांकडे मांडलेली आहे आणि याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवू। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।